की ज्यांनी कुष्ठरोग्यांसाठी म्हणजे एका माळरानावर म्हणजे कुष्ठरोग्यांसाठी आनंदवन उभा केलं, त्यांना जगण्याचा हक्क मिळवून दिला किंवा त्यांना स्वावलंबी बनवलं आणि त्यांच्या पावलावर पाऊल ठेवणारे त्यांचे सुपुत्र डॉक्टर प्रकाश आमटे लिखित प्रकाश वाटा या पुस्तकाचं मी वाचन केलेलं आहे. तर या पुस्तकाचं शब्दांकन सीमा भानू यांनी केलेलं आहे. तर या पुस्तकाचा थोडक्यात परिचय इथं देण्याचा मी प्रयत्न करणार आहे. आता प्रकाश वाटा या पुस्तकाच्या मुखपृष्ठावर पहा की डॉक्टर प्रकाश आमटे यांचं एक चित्र आहे की हातात त्यांनी एक कंदील धरलेला आहे. मग हे चित्र पाहिल्यानंतर म्हणजे असं वाटतंय की डॉक्टर प्रकाश आमटे यांनी जे कंदीलाचा उजेड आहे तर त्या उजेडाने जे गडचिरोली जिल्ह्यातील माडिया गोंड जे आदिवासी आहेत तर जे जगापासून म्हणजे सगळ्यांपासून वंचित होते तर त्यांना त्यांच्या जीवनामध्ये प्रकाश टाकण्याचा किंवा त्यांचं जीवन आनंदमय आणि प्रकाशमय बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे प्रकाश आमटे यांनी. तर बाबा आमटे एके दिवशी काय झालं की किंवा त्याच्या अगोदर मी प्रकाश आमटे यांना कोणते पुरस्कार मिळाले ते सांगते की 2002 मध्ये त्यांना भारत सरकारचा पद्मश्री पुरस्कार मिळालेला आहे. त्यानंतर 2008 मध्ये डॉक्टर प्रकाश आमटे आणि त्यांच्या पत्नी डॉक्टर मंदा आमटे यांना खास करून की त्यांनी जे आदिवासी लोकांसाठी लोकबिरादरी प्रकल्प जो उभा केलाय त्याच्यासाठी त्यांना म्हणजे रायमन मॅगसेसे हा पुरस्कार मिळालेला आहे. नंतर 2019 साली आरोग्य क्षेत्रातील योगदानासाठी बिल गेट्स यांच्याकडे लाईफ टाईम अचिव्हमेंट हा पुरस्कार मिळालेला आहे. त्याच्यानंतर 2023 साली पहिला राजर्षी शाहू पुरस्कार त्यांना मिळालेला आहे कोल्हापूरमध्ये. आणि 2023 मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून त्यांना जनसेवा हा पुरस्कार मिळालेला आहे. मग या म्हणजे प्रकाश वाटा हे जे पुस्तक आहे तर हे पुस्तक म्हणजे काय की डॉक्टर प्रकाश आमटे यांचं आत्मचरित्र आहे की त्यांनी म्हणजे जे आदिवासी आहेत गडचिरोलीचे म्हणजे अगोदर चंद्रपूर जिल्हा होता नंतर तो गडचिरोलीमध्ये तो भाग आला की हेमलकसा येथील जे आदिवासी आहेत तर त्यांच्यासाठी की जो लोकबिरादरी प्रकल्प उभा केला किंवा त्याचा जन्म कसा झाला त्याची कारण काय किंवा त्यांचे जे आदिवासीचे जे प्रश्न आहेत ते दूर करण्याचे कसा प्रयत्न केला या सगळ्यांचं वर्णन किंवा ते त्यांच्या जीवनामध्ये आनंद आणताना किंवा त्यांना ज्या सोयी काहीच नव्हत्या त्या देण्यासाठी त्यांना काय काय म्हणजे अनुभव आले ते सगळे याच्यामध्ये त्यांनी मांडलेले आहे प्रकाश वाटे या पुस्तकामध्ये. तर एके दिवशी काय झालं असंच बाबा आमटे म्हणजे प्रकाश आमटे डॉक्टर प्रकाश आमटे यांचे वडील बाबा आमटे रस्त्याने जात होते. मग रस्त्याने जात असताना त्यांना एक कुष्ठरोगी रस्त्याच्या कडेला पडलेला दिसला. मग तो कुष्ठरोगी त्यांनी जवळ जाऊन पाहिलं तर त्यांना पाहून म्हणजे त्या कुष्ठरोगाला पाहून त्यांना एकदम किळस आली आणि भीती वाटली आणि तिथून ते लगेच घरी गेले. मग घरी गेल्यानंतर त्यांच्या डोळ्यासमोर तो कुष्ठरोगी येत होता. मग त्यांनी विचार केला जर असाच रोग जर आपल्या बायकोला किंवा मुलांना झाला तर आपण असंच वागणार का नाही. मग तेव्हा ते लगेच काय केले की जिथं तो कुष्ठरोगी होता रस्त्याच्या कडेला तिथं गेले त्या कुष्ठरोग्याला घेऊन घरी आले. घरी आल्यानंतर म्हणजे त्याच्या शरीरावरच्या जखमा स्वच्छ केल्या त्याला मलम लावलं आणि मग तेव्हाच त्यांनी निर्णय घेतला की कुष्ठरोगी हा समाजापासून म्हणजे समाजाने बहिष्कृत केलेला म्हणजे व्यक्ती की म्हणजे समाजामध्ये काय समजत असते की कुष्ठरोग हा संसर्गजन्य रोग आहे की त्याच्या हातून किंवा त्याच्यामुळं आपल्याला पण तो होऊ शकतो असा सगळ्यांचा समज होता. त्याच्यामुळे कुष्ठरोग्यांचं जीवन म्हणजे एकदम अंधारमय की म्हणजे स्वतःचं कुटुंब सुद्धा त्यांना म्हणजे व्यवस्थित वागणूक देत नव्हतं किंवा मग त्याच्यासाठी त्यांनी ठरवलं की आपण ह्या कुष्ठरोग्यांसाठी काम करायचं की त्यांना त्यांचा जो म्हणजे आपण पण स्वावलंबी जीवन जगू शकतो आनंदी जीवन जगू शकतो हे त्यांना समजून किंवा पटवून द्यावं असं त्यांनी ठरवलं आणि त्यांच्यासाठी त्यांनी महारोगी सेवा समितीची स्थापना केली. मग त्याच्यानंतर बाबा आमटे यांनी काय केलं की म्हणजे त्यांच्यासाठी आता म्हणजे त्यांच्यासाठी समिती स्थापन करायची म्हणजे काही जागा पाहिजे. म्हणजे त्यावेळेसचे जे अन्नमंत्री होते R.K. पाटील यांना त्यांनी विनंती केली की मला थोडी म्हणजे वरोड्याजवळ जागा मिळावी. मग त्यांची विनंती त्यांनी मान्य केली आणि त्या R.K. पाटील यांनी काय केली त्यांनी वरोड्याजवळ एका ठिकाणी जागा दिली. म्हणजे तिथं सगळं जंगलच होतं तिथं राहण्यासारखं लगेच काही नव्हतं. मग बाबा आमटे काय केले तिथं गेले
म्हणजे त्यांची जे सोबती होते ते गेले आणि तिथं थोडंसं साफसफाई करून एक झोपडी तयार केली राहण्यासाठी. आणि तिथं पण ते कुष्ठरोगी जे आहेत त्या रोगाबद्दल काही त्यांना जास्त माहिती किंवा त्याच्यासाठी त्याचे उपचार कसे करायचे हे त्यांना माहिती नव्हतं. त्यासाठी काय केलं त्यांनी की ते कोलकात्याला पॅरामेडिकल शिक्षण घेण्यासाठी गेले आणि ते शिक्षण घेऊन 1951 साली ते वापस आले. आणि आल्यानंतर त्यांनी 5-6 कुष्ठरोग्यांना घेऊन मग महारोग सेवा समिती स्थापन केली आणि कामाला सुरुवात केली. मग आता ह्या लोकांना त्यांचा आत्मसन्मान मिळवून द्यावा म्हणून काय केलं की त्यांना जे म्हणजे ज्यांना ज्या कला येत होत्या तर त्यांच्या कलांचा त्यांनी उपयोग केला. म्हणजे धान्य पिकवायला सुरुवात केली. म्हणजे त्या आनंदवनामध्ये म्हणजे नावाचं काय झालं की महारोगी सेवा समिती ही त्यांनी नाव ठेवलं सुरुवातीला. परत त्यांनाच वाटलं की महारोग सेवा समिती म्हणजे हे कुष्ठरोग्यांसाठी अगोदरच त्यांना कुष्ठरोग झालेला, परत ह्या नावामुळे पण त्यांच्या म्हणजे ह्याला शिक्का बसल्यासारखाच आहे ना त्या रोगाला. म्हणून त्यांनी मग त्याचं नाव बदलून काय केलं आनंदवन हे नाव ठेवलं. मग नंतर तेव्हापासून त्याला आनंदवन म्हणण्यात आलं. म्हणजे त्या कुष्ठरोग्यांच्या जीवनामध्ये आनंद आणणारा म्हणजे आनंद आणणारे म्हणजेच ते आनंदवन हा प्रकल्प. मग तिथं त्यांनी काय केलं की ज्याला जे येते म्हणजे भाज्या पिकवायला चालू केलं किंवा धान्य पिकवायला चालू केलं. मग हे जे साहित्य आहे धान्य आहे भाजीपाला आहे तो बाजारामध्ये घेऊन गेले कुष्ठरोगी. मग तिथं गेल्यानंतर त्यांच्या असं लक्षात आलं की जेव्हा हे कुष्ठरोगी गेले धान्य भाजीपाला घेऊन विकायला तर तिथं कुठलेच व्यक्ती म्हणजे लोकांमध्ये जे समाजामध्ये लोक होते ते कोणच विकत घ्यायला तयार नव्हते. कारण त्यांना काय वाटत होतं की जर आपण ह्यांच्याकडून जर भाजीपाला घेतला धान्य घेतलं तर तो रोग आपल्याला पण होईल. मग ह्या भीतीपोटी म्हणजे गैरसमज होता लोकांचा की संसर्गजन्य रोग आहे त्याच्यामुळे कोणच घ्यायला तयार नव्हतं. मग काय केलं की बाबा आमटे यांनी मग ठरवलं की त्यांनी जे धान्य किंवा भाजीपाला पिकवलेला आहे ती स्वतःच आनंदवनमध्येच आपण वापरायचा तोच आणि तेच बाहेरून काहीच आणायचं नाही. त्याच भाज्यांचा उपयोग करून भाजी किंवा त्या धान्याचा उपयोग करून म्हणजे रोजचं जेवण बनवायचं आणि आपणच वापरायचं. आणि हे सगळं त्यांचा मुलगा डॉक्टर प्रकाश आमटे, विकास आमटे, त्यांची मुलगी रेणुका आमटे हे सगळेजण ते स्वतःही. आणि खरं तर बाबा आमटे हे खूप चांगल्या घराण्यातून श्रीमंत घराण्यातून होते आणि त्यांच्या पत्नी साधना आमटे या पण चांगल्या घराण्यातून होत्या. त्यांनी असं दुसऱ्याचं वगैरे म्हणजे कधी असं खाल्लेलं नव्हतं दुसऱ्यांकडून. पण नंतर त्या म्हणजे जरी दुसऱ्या जातीचा जरी असेल तरी नंतर मिळून मिसळून राहायची त्यांना बाबा आमटीमुळे सवय झाली. आणि आपल्या मुलांना पण त्यांचं बालपण चांगलं गेलं होतं त्यांचं. पण त्यांना मग वाटायचं साधना ताईंना की खरं आपण तर लहान असेपर्यंत आपल्याला सगळं खायला मिळालं व्यवस्थित पण आपल्या मुलांना तर काहीच मिळालं नाही असं वाटत होतं. पण तरी पण त्या समाधानी होत्या आणि त्यांनी बाबा आमटेंना बरीच म्हणजे साथ दिली आणि त्याच्यामुळेच हे पुढं आलं. मग डॉक्टर प्रकाश आमटे मग लहान असताना म्हणजे डॉक्टर प्रकाश आमटे आणि विकास आमटे यांचे रोल मॉडेल म्हणजेच बाबा आमटे. म्हणजे त्यांना 7वी 8वीलाच वाटायचं प्रकाश आमटे यांना की आपणही डॉक्टर व्हावं. कारण का आनंदवनामध्ये एकही डॉक्टर नव्हता. मग त्यांना वाटत होतं की आपणही डॉक्टर व्हावं. विकास आमटे यांना काय वाटायचं त्यांचा कल थोडा इंजिनिअरिंगकडे होता. पण तो पण कल नंतर जसं मोठे होईल तसं तो कल त्यांचा नाहीसा झाला आणि त्यांनीही डॉक्टर व्हायचंच ठरवलं. मग 10वी पर्यंत त्यांना चांगले मार्क्स पडले. नंतर कॉलेजला ऍडमिशन घेतलं त्यांनी. म्हणजे बालपण त्यांचं सगळं आनंदवनामध्येच गेलं. आणि 12वीला चांगले मार्क्स म्हणजे 70% जवळपास त्यांना मार्क्स पडले होते. आणि तेव्हा 70% म्हणजे मेडिकलला ऍडमिशन मिळेल हे पक्क होतं माहित होतं. मग नागपूरला ते गेले मेडिकल कॉलेजमध्ये गांधी मेडिकल कॉलेजमध्ये. तिथं त्यांना ऍडमिशन म्हणजे घेण्याचं ठरवलं. तिथं गेल्यानंतर कळालं की एका व्यक्तीला किंवा एका विद्यार्थ्याला 175 रुपये फीस आहे कॉलेजची. पण तेवढे सुद्धा पैसे बाबा आमटे यांच्याजवळ नव्हते. कारण हे सगळं ते स्वतःच्या खर्चातून स्वतःची काटकसर करून काहीच न खर्च करता ते कुष्ठरोग्यांना मोफत सगळं मोफत होतं. म्हणजे कुणाचाच 1ही रुपया न घेता हे स्वतः बाबा आमटे स्वतःच्या ह्याच्यातून त्यांना म्हणजे त्यांचं चालू होते उपचार किंवा त्यांच्यासाठी जे काय औषध गोळ्या चालू होत्या ते. मग डीनला भेटले मग बाबा आमटे आणि मग त्या डीनला भेटल्यानंतर मग ठीक आहे त्यांनी सवलत दिली. मग प्रकाश आमटे यांनी असं थोडंसं म्हणलं की ब्रदर्स कन्सेशन म्हणून आमच्या दोघांना काय त्या फीसमध्ये सवलत मिळाली आणि तिथं त्यांनी मग ऍडमिशन घेतलं दोघांनी पण. पण त्या दोघांना या आनंदवनात राहिल्यामुळे तिथं करमतच नव्हतं नागपूरला. मग असं बऱ्याच ठिकाणी कुठून बदलली जागा किंवा राहायला कुठं राहायचा प्रश्न आला असं बरंच दिलेलं आहे. आणि एकदा त्यांच्याच ओळखीच्या कोणत्या तरी बाई होत्या तर तिथं गेल्यानंतर त्यांना पहिल्यांदा तुरीचं वरण काय असतं हे खायला मिळालं म्हणे. आणि मुगाचंच वरण खात होते का तर ती स्वस्त होती मुगाची डाळ म्हणून असं म्हणजे त्यांनी नमूद केलेलं आहे. मग प्रकाश आमटे आणि विकास आमटे यांनी काय केलं मग तिथं मेडिकलचं शिक्षण घेतलं. मग मेडिकलचं शिक्षण झालं. शेवटची वर्षाची परीक्षा झाल्यानंतर काय केलं की बाबा आमटे एके दिवशी म्हणाले की चला आपण भामरागडला जाऊया. भामरागड हा भाग म्हणजे गडचिरोली जिल्ह्यातला म्हणजे आदिवासी लोकांचा आणि तो आनंदवनापासून
250 किलोमीटर होता. मग गाडी घेऊन गेले सर्वजण. मग तिथं गेल्यानंतर मग जाताना बऱ्याच नद्या नाले असे आणि रस्ता पण व्यवस्थित नव्हता. मग गेल्यानंतर भामरागडला गेल्यानंतर काय झालं, तिथं सगळं जंगलच होतं. मग त्यांची गाडी दिसली की बरेच आदिवासी ज्या आदिवासींनी त्यांना पाहिलं त्या गाडीमध्ये, तर ते आदिवासी जंगलामध्ये पळून गेले. मग त्यावेळेस बाबा आमटे काय म्हणले, पहा इथली परिस्थिती किती म्हणजे कशी आहे की लोक सुद्धा म्हणजे माणसं सुद्धा माणसांना घाबरतात असं म्हणले त्यांच्या मुलांना, की बघा किती म्हणजे वाईट परिस्थिती आहे. आणि हे जे आदिवासी आहेत ते आपल्या म्हणजे जगामध्ये काय चाललंय ह्या सगळ्यांपासून ते वंचित आहेत. तर मला असं वाटतं की आपण आता आनंदवनाचं काम बरंचसं मार्गी लागले, तर आपण इथं काम सुरू करायला काही हरकत नाही असं म्हणल्यानंतर डॉक्टर प्रकाश आमटे लगेच म्हणजे त्यांच्या मनामध्ये विचार आला. आता बाबांचं वय तर 56 वर्ष आणि त्यांचं वय डॉक्टर प्रकाश आमटे यांचं वय किती होतं, 22 वर्ष होतं. आणि ते म्हणाले आता ह्या वयात तर खरं तर रिटायर व्हायला पाहिजे ना, निवृत्ती घ्यायला पाहिजे कामामधून. तर उलट इथं बाबा म्हणतात की नवीन कामाला सुरुवात करतात आणि ते पण असं एकदम म्हणजे जोखीमीचं काम आहे ना, हे एकदम साधं काम नाही आहे हे. आणि मग त्यांना असं वाटलं मग हे तर कसं म्हणजे शक्य ना, तरी त्यांनी बाबांना काहीच म्हणले नाहीत, कारण नकार दिला नाही त्यांनी. मग थोड्या वेळाने लगेच म्हणाले बाबाला की तुम्ही जर इथं काम चालू करणार असेल तर मी सुद्धा तुम्हाला तुमच्यासोबत जॉईन व्हायला म्हणजे माझी सुद्धा तयारी आहे. आणि ते आवर्जून इथं उल्लेख करतात की मी हा जो निर्णय आहे मी भावनेतून घेतलेला नाही, तर हा निर्णय मी आनंदाने घेतलेला आहे. कारण त्यांनी त्यांच्या स्वतःच्या वडिलांचं पाहिलं होतं. त्यांनी म्हणजे खरंच वाटतं की माणुसकी किंवा निस्वार्थ जी सेवा असते ना, त्याचा अर्थ हे पुस्तक वाचल्यानंतर खरंच कळते की निस्वार्थ काही सुद्धा स्वार्थ नसताना सगळ्या म्हणजे सुखसोयी सगळ्या डावलून त्या आदिवासी लोकांसाठी ज्यांचं आपलं म्हणजे काहीच नातं नाही आणि त्यांच्यासाठी ते हे पुस्तक वाचल्यानंतर म्हणजे असे विचार येतात की त्यांच्यासाठी डॉक्टर आमटे यांनी म्हणजे एवढे प्रयत्न केलेले त्या आदिवासी लोकांना म्हणजे जगासोबत किंवा नवीन सुविधा किंवा ताक मानेनं किंवा काय असते त्यांना म्हणजे आदिवासी लोकांचं खाणं सुद्धा काय होतं, त्यांना अन्नधान्य शिजवणं करणं काहीच माहित नव्हतं. फक्त फळं कंदमुळे काय खायची किंवा जंगलामध्ये जे प्राणी म्हणजे प्राण्यांची शिकार करायची ती खायची. अक्षरशः ते मुंग्यांची चटणी सुद्धा करून खात होते असं सुद्धा म्हणजे एवढं. मग तिथं गेल्यानंतर त्यांनी काय केलं, मग त्यांनी त्यावेळेसचे मुख्यमंत्री वसंतराव नाईक हे होते. मग वसंतराव नाईक यांच्याकडे बाबा आमटे यांनी विनंती केली की आम्हाला भामरागड जवळ कुठेतरी 50 एकर जागा मिळाली. मग ते काही दिवसांनी एक अर्ज म्हणजे आला की निरोप आला शासनाकडून की तुम्हाला भामरागड जवळ एका ठिकाणी जागा आहे 50 एकर आणि तिथून तुम्ही बघून या. मग डॉक्टर प्रकाश आमटे बाबा आमटे ते पाहण्यासाठी आणि त्यांचे काही साथी किंवा कुष्ठरोगी जे होते त्यांच्यासोबतचे तर ते गेले बघण्यासाठी. मग त्यांनी पाहिलं सगळं पूर्ण जंगल होतं पण आणि तिथून त्यांनी पाहिलं की 2-3 किलोमीटरवर एक नदी होती. मग त्याच्यामुळे त्यांनी होकार दिला, समजा नाही जर म्हणलं तर परत ही पण जागा हातातून जायची ना, आणि नदी होती त्याच्यामुळे पाण्याची सोय होईल म्हणून त्यांनी सरकारला हो म्हणून कळवलं. पण ती जागा प्रत्यक्ष त्यांच्या हातात यायला मात्र 2-3 वर्ष लागणार होती. त्यामुळं डॉक्टर प्रकाश आमटे यांनी निर्णय घेतला की आपण पुढचं पोस्ट ग्रॅज्युएशन करूया आता मेडिकलचं शिक्षण झाल्यानंतर. म्हणून नागपूरलाच त्यांनी मेडिकल कॉलेजमध्ये डॉक्टर प्रकाश आमटे यांनी सर्जरीला ॲडमिशन घेतलं आणि विकास आमटे यांनी मेडिसिनला. आणि तिथंच डॉक्टर प्रकाश आमटे आणि मंदाकिनी यांची भेट झाली आणि ते दोघं एकाच कॉलेजमध्ये मेडिकलला होते हे त्यांना नंतर माहिती झालं. तिथं म्हणजे डॉक्टर प्रकाश आमटे म्हणतात की मी एकदम नाकाच्या समोर चालणारा माणूस म्हणून मला माहितीच नव्हती तिथं, पण इथं गेल्यानंतर तिथं मंदाची माझी ओळख झाली, त्या दोघांची ओळख झाली. आणि ह्या म्हणजे दोघंही एकाच डिपार्टमेंटला असल्यामुळं काय झालं त्यांच्या भेटी होत गेल्या आणि नंतर त्यांनी मग लग्न करण्याचा निर्णय घेतला. आणि डॉक्टर विकास आमटेला पण वाटलं की हा तर कुणाला मुलींना न बोलणारा आणि त्याची एका मुलीची ओळख आहे एका मुलीसोबत, मला नंतर काहीतरी नक्की भानगड आहे असं विकास आमटे म्हणतात. आणि मग नंतर जेव्हा बाबा आमटे यांना हे कळालं मग बाबा आमटे काय म्हणाले की तुमचं जी आता शेवटची परीक्षा आहे पोस्ट ग्रॅज्युएशनची ती परीक्षा राहू द्या आणि त्याच्या अगोदरच आपण लग्न करायचं, अगोदर लग्न करूया. मग ते लग्नाचं पण थोडंसं वर्णन केलं की आनंदवनातच केलं, सगळ्यांना पेढे वाटण्यात एकदम साध्या पद्धतीने. कुष्ठरोग्यांमध्येच एक जण आहे त्यांनी ती मंगलाष्टका म्हणली आणि साध्या पद्धतीने पेढे वाटले आणि भात काहीतरी असा केलेला होता त्या लग्नासाठी. मग लग्न झालं त्यांचं आणि लग्नाच्या दुसऱ्या दिवशीच ते भामरागडला ताडोबाला गेले होते डॉक्टर प्रकाश आमटे आणि मंदाकिनी आमटे. आणि मंदाकिनी आमटे यांच्या आईची खूप इच्छा होती की शिकावं, कारण त्यांच्या आईला शिकायचं होतं पण शिकायला मिळालं म्हणून त्यांनी आपल्या मुलीला शिकवलं होतं. आणि मंदाकिनी आमटेला थोडंसं माहीत होतं पण नेमकं हेमलकसा म्हणजे भामरागड जवळ ती जी जागा पाहण्यासाठी गेली तर ते काय होतं हेमलकसा होतं त्या भामरागड जवळ आणि तिथं मग प्रकल्प उभारायचा
म्हणजे ठरवलं. मग तिथं गेल्यानंतर डॉक्टर म्हणजे प्रकाश आमटे, बाबा आमटे, विकास आमटे सगळेजण काही त्यांचे कार्यकर्ते सगळेजण मिळून तिथं गेले. तिथं सुद्धा जंगल होतं, तर राहण्यासाठी थोडीशी झाडं म्हणजे झाडं तोडली, तिथे एक झोपडी बांधली. मग नंतर 2-3 म्हणजे वर्षांनीच काही तिथं काय म्हणजे लक्षात येत नाही ना, बरं ठीक आहे. तिथं मग म्हणजे माळवण साफ केलं त्यांनी. आणि मग 22 देशाचे म्हणजे तिथं काय आले होते कार्यकर्ते. मग त्यांनी तिथली परिस्थिती पाहिली, सगळं ते प्रकल्प पाहिला. मग त्यांना तेव्हा वाटलं की ही लोक कसे राहतात. मग तेव्हा त्यांनी कौलारूची घरं त्यांना बांधून दिली. आणि पाण्याची सोय म्हणून तो जो नाला होता त्याच्या शेजारी विहिरी म्हणजे काय खड्डा त्यांनी खोदला होता आणि तिथून पिण्याचं पाणी ते वापरत होते. मग तिथं राहायला गेले. पण शेवटची जी परीक्षा होती ती देण्याच्या अगोदरच प्रकाश आमटे ती परीक्षा सोडून त्यांना हेमलकसाला यावं वाटलं. तिथं नागपुरात राहा म्हणजे करमत नव्हतं त्यांना आणि राहावं वाटत नाही, एवढी त्यांना इकडं म्हणजे आनंदवनाची पण ओढ होती. आणि नंतर भामरागडला आले ते. मग तिथं गेल्यानंतर डॉक्टर प्रकाश आमटे आणि मंदाकिनी आमटे तिथं राहायला गेले. आणि आनंदवन इथला सगळं कारभार म्हणजे डॉक्टर विकास आमटे पाहत होते, कारण तिथलं काम आता मार्गाला लागलं होतं. मग त्यांनी टाकल्यानंतर वर्षभर तरी आदिवासी लोक त्यांच्याकडे येत नव्हते आजारी पडते. कारण जेव्हा कोण आजारी पडायचं आदिवासींमध्ये तर तेव्हा ते मांत्रिकाकडे जायचे. त्यांची म्हणजे त्यांचा विश्वास त्यांच्यावरच होता. मग काय झालं, एकदा असं झालं की हेमलकसा गावातला मादी नावाचा एक मुलगा, त्याला फिट्स येत होते. आणि तिथं कसं होतं, थंडीपासून बचाव करण्यासाठी शेकोट्या असायच्या आणि त्याच्या कडेला लोक झोपायचे. मग तो पण झोपला होता. पण अचानकच एके दिवशी रात्री त्याला काय झालं की फिट्स आले आणि तो त्या शेकोटीमध्ये पडला. मग त्याचा 30-40% तो भाजला होता त्याच्यामध्ये. मग ती लोक लगेच आता मांत्रिकाकडे गेल्यानंतर तर काही होणार नाही. मग ते लोक लगेच काय झाले, प्रकाश आमटे यांच्याकडे आले. मग प्रकाश आमटे यांनी बघितलं, त्याच्या जखमा साफ केल्या, त्याला मलम लावलं, परत त्याला अँटीबायोटिक्स दिली आणि महिनाभरातच तो मुलगा ठीक झाला. मग तेव्हापासून आदिवासी लोकांना जरा विश्वास वाटू लागला प्रकाश आमटे यांच्याबद्दल. मग तेव्हापासून तोपर्यंत कोणचे आदिवासी नसलेले जे व्यापारी होते किंवा वन अधिकारी जे होते तेच येत होते त्यांच्याकडे ट्रीटमेंट घेण्यासाठी. मग तेव्हापासून हळूहळू काय झालं, यायला सुरुवात झाली. मग आदिवासी लोकांमध्ये म्हणजे आता बरेचसे प्रसंग सांगितलेले आहेत त्याच्यामध्ये. मी 1-2 त्याच्यातले प्रसंग सांगतेच. तर असंच एकदा काय झालं की शेकोटीच्या शेजारी आता आदिवासी स्त्रिया, तिथं कसं होतं म्हणजे आदिवासी कसं होते, लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत काम केलं तरच खायला मिळालं अशी परिस्थिती होती तिथे. मग आदिवासी स्त्रिया तर काय करणार, दिवसभर काम करून थकलेल्या असायच्या आणि मग पडल्या कधी झोप लागली हे कळत नाही. आपण पण आता खूप थकलो तर पडल्या लगेच झोप लागते, तसं त्यांना झोप लागायची. मग एका आदिवासी स्त्रीचं बाळ होतं, 1 वर्षाच्या आतलंच होतं आणि तिला झोप लागली आणि ते बाळ पण झोपलं होतं. पण अचानकच त्या बाळाला जाग आली आणि ते बाळ काय केलं, नंतर शेकोटीजवळ गेलं आणि तिची जी पावलं होती ते शेकोटीमध्ये पडली. आणि जेव्हा भाजली तेव्हा ती मोठमोठ्यानं ओरडायला लागली. मग काही वेळानं त्या स्त्रीला जाग आली आणि तिनं बघितलं की म्हणजे खूप भाजलेले आहेत आपल्या मुलीचे पावलं. मग ती लगेच डॉक्टर प्रकाश आमटे यांच्याकडे घेऊन आली. मग प्रकाश आमटे यांनी पाहिलं तर तेव्हा त्यांनी म्हणजे पाहिल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की पावलांचा अक्षरशः जळून कोळसा झाला होता आणि काहीच करण्यासारखं नव्हतं. तर त्यांनी काय केलं माहिती का, की मग आता काहीच करू शकत नाही ना, तर ती पावलं म्हणजे त्यांनी ऑपरेशन करून कापून काढली. मग नंतर त्याला म्हणजे अँटीबायोटिक काही गोळ्या देऊन मग ती स्त्री महिनाभर येत होती प्रकाश आमटे यांच्याकडं, म्हणजे येत होती, गोळ्या घेत होती, त्या मुलीला देत होती. मग नंतर दुरुस्त झाल्यावर नंतर त्या महिलेनं काय केलं की आपल्या झाडाचा पालापाचोळा आणि चिंध्या बांधू लागली त्या पायाला, कारण पावलं तर नव्हतीच. मग ती वर्षाच्या आतच मुलगी पण चलायला शिकली असं एक सांगितलं जातं. परत आणखीन एक म्हणजे कॉलेराची म्हणजे एक स्त्री काय झाली, एके दिवशी अचानकच एका मुलाला घेऊन त्यांच्याजवळ आली आणि त्या मुलाला मग काय केलं, पाहिलं डॉक्टर प्रकाश आमटे यांनी आणि त्याला मग सलाईन लावलं, औषधं दिली, थोडंसं बरं वाटायला लागलं. मग ती आदिवासी स्त्री त्यांना त्यांच्या जवळ सोडलं त्याला आणि लगेच निघाली. मग एका कार्यकर्त्यांनी विचारलं, तुम्ही का जाते ह्या मुलाला असं इथं सोडून का चाललात? तर ती म्हणाली की काल म्हणजे कॉलेराच्या साथ असल्यामुळं माझ्या पतीचे कालच निधन झाले माझ्या पतीचं आणि ती लागण माझ्या या 2 मुलांना झाली, म्हणून मी ह्या दोघांना घेऊन येत होते तुमच्याकडे. पण रस्त्यातच एक मुलगा दगावला आणि तो मुलगा दगावल्यामुळे मी त्याला झाडाखाली झोपून तिथंच तशी आले, कारण हा तरी वाचेल म्हणून मी ह्याला घेऊन आले. आणि मग मी आता परत जाते, त्या मुलाला कुठेतरी करून परत मी वापस येते. मग त्यांनी एवढं असून डॉक्टर प्रकाश आमटे यांनी कधीच त्यांचं म्हणजे असं त्यांना नाव ठेवलंय, उलट त्यांचीच बाजू घेऊन प्रत्येक वेळेस मत मांडलेलं आहे. म्हणजे ते तरी काय करणार ना आदिवासी, म्हणजे दुःख पुन्हा पुढं मांडावं त्या स्त्रीनं.
असं ते त्या तिथं सांगतात. म्हणजे असे बरेचसे प्रसंग त्यांनी सांगितलेले आहेत. परत त्यांनी मग आदिवासी मुलांसाठी शाळा म्हणजे शाळा सुरू केली, 7वीपर्यंत शाळा सुरू केली. आणि बऱ्याच जणांनी त्यांना म्हणजे मदत पण केलेली आहे. जे प्रकल्प पाहण्यासाठी येत होते, बऱ्याच जणांनी प्रकल्पासाठी आल्यानंतर मदत केलेली आहे, खूप वर्ष पण मदत केली आहे. त्या मदतीच्या ह्याच्यातूनच ते सगळा खर्च भागवत होते. आणि आदिवासी जे उपचारालय होते त्यांच्यापासून त्यांच्याकडून ते एकही रुपया घेत नव्हते. ऑपरेशनचा नाही ना, औषधाचा नाही ना, कशाचाच एकही रुपया घेत नव्हते स्वतः. आणि तिथले जे आदिवासी होते तर काही कपडे घातलेले असायचे किंवा काही काही न घातलेले पण असायचे. मग हे बघितल्यानंतर डॉक्टर प्रकाश आमटे यांना वाटलं की आपण का पूर्ण कपडे घालावेत, म्हणून त्यांनी सुद्धा म्हणजे ते जुन्या काळात हाफ बनेल आणि हाफ पॅन्ट एवढंच ते घालत होते. म्हणजे आणि मेडिकलला सुद्धा असताना त्यांनी साधेच म्हणजे सगळेजण त्यांच्याकडे बघायचे पण साधीच राहणीमान, की आदिवासीने मिळत मग आपण तरी का घालावं म्हणून. आणि मंदाकिनी आमटे पण त्यांना म्हणजे मदत करत होते याच्यामध्ये. मग अनाथांसाठी त्यांनी शाळा काढली त्या मुलांसाठी. पण खरंच सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न होता तिथला भाषेचा, कारण त्यांना फक्त माडिया गोंडस या लोकांना फक्त माडियाच भाषा येत होती, ज्याच्यामध्ये ज्या भाषेमध्ये मराठीमधला एकही शब्द नव्हता, पर्याय म्हणून त्याच्यात नव्हता. आता आपण एकमेकांमध्ये कन्नड बोलायचं असेल तर मराठीतले काही शब्द असतात किंवा तिकडचे शब्द इकडे असतात, तर माडिया भाषेमध्ये एकही शब्द असा नव्हता. आणि हा जो भाग होता मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेश यांच्या सीमेवरचा भाग होता. त्याच्यामुळं आंध्र प्रदेशातले काही लोक तिथे येत असावे असं वाटत होतं प्रकाश आमटेला, कारण काही 1-2 तेलुगू शब्द होते. मग त्या मुलांना शिकवायचं कसं ना. आता हे गेल्यानंतर थोडं थोडं माडिया शिकले ते, कारण सुरुवातीला तेव्हा त्यांना उपचार करताना त्या बोलताना त्या लोकांना फक्त खानापुना होत होत्या. नंतर हळूहळू मग त्यांचे शब्द त्यांनी ऐकले आणि ते आत्मसात केले यांनी पण डॉक्टर प्रकाश आमटे. पण त्या मुलांना शिकवण्यासाठी माडियाच भाषा आपण अननसाचा असं शिकवतो, पण अननस म्हणजेच त्यांना माहित नाही ना, मग कसं शिकवणार, म्हणून त्यांनी अहिराचा म्हणजे गावाचं नाव तिथलं. परत आ म्हणजे असंच म्हणजे ते तो म्हणजे तांदळाची भाकरी, म्हणजे अशा पद्धतीने त्यांच्यासाठी बाराखडी तयार केली. आणि त्यांच्यासाठी म्हणजे माडिया शब्द आणि त्याचा मराठीसाठी काय शब्द आहे अशी एक शब्द म्हणजे डिक्शनरी थोडक्यात शब्दकोशच तयार केला आणि मुलांना शिक्षण देण्याचा प्रयत्न केला. आणि त्या शाळेसाठी त्यांनी अनुदान घेतलं, कारण नाईलाज होता, कारण एवढा खर्च कसा भागवणार, म्हणून त्यांनी हळूहळू त्या ह्याला आणून म्हणजे सुरुवातीला 25 विद्यार्थी होते, नंतर ते 250 पर्यंत गेले आणि 7वी पर्यंत शाळा म्हणजे चालू झाली ती. मग 7वी नंतर पण काही मुलं शिकू लागली म्हणून त्यांना सोमनाथ म्हणजे गावाचं नाव आहे तिथं पाठवलं 10वी पर्यंत. आणि 10वी नंतर सुद्धा काही मुलांना शिकण्याची आवड होती, शिकायचं म्हणत होते, म्हणून त्यांनी मग चंद्रपूरला त्यांना शिकायला पाठवलं. आणि त्याच्यामध्ये 4 मुलं डॉक्टर सुद्धा झाले एवढ्या कष्टातून. पण ते जे डॉक्टर झालेले होते तर ते मुलं या म्हणजे लोक बिरादरी प्रकल्प म्हणून हे जे नाव आहे त्या प्रकल्पाचं हेमल कशाचा लोक बिरादरी प्रकल्प याच्यासाठी परत त्यांना डॉक्टर प्रकाश आमटे यांनी बोलवलं नाही, कारण त्यांनाही माहिती किती वाईट परिस्थितीतून त्या मुलांचं शिक्षण झालं. परत त्यांना इथं ये म्हणणं म्हणजे काहीच नाही ना. एकतर त्यांनी त्यांच्या परिस्थिती सुधारण्यासाठी ते शिकलेले म्हणून, कारण इथं काही पगारही नव्हता, पगारही जास्त नव्हता या दवाखान्यामध्ये. पण नंतर त्याच्यातला एक सुधाकर नावाचा जो मुलगा आहे तो डेंटिस्ट झाला होता. म्हणजे पण काही दिवसांनाच असं कळालं की तो डेंटिस्ट झाल्यानंतर तो म्हणजे मृत्युमुखी पडलाय, म्हणजे तो मेलाय. पण कशा म्हणजे काय झालं त्याला की सर्पदंश झाल्यामुळं तो मेला. आणि सर्पदंश झाल्यानंतर त्याला तात्काळ लगेच त्याला भेटलं नाही, म्हणजे उपचार भेटले नाही, त्याच्यामुळे त्याचा मृत्यू झाला. आणि मग त्याच्या आई वडिलांचं म्हणजे ते त्याच्यावरच अवलंबून होते, एवढ्या कष्टातून शिकला होता. त्याचं एक त्याने म्हणतात की असे जर म्हणजे प्रसंग आठवले की मन सुन्न होते. म्हणजे खूप असं पूर्ण पुस्तक खरं तर सांगण्यासारखं सुरुवातीपासून शेवटपर्यंत एक ना एक ओळ सांगण्यासारखी आहे खरं तर ह्या पुस्तकातून. म्हणजे खूप चांगल्या पद्धतीने खरंच वाटतं की एवढे संकट म्हणजे ही सत्य कथा आहे असं विश्वास बसत नाही की खरंच एवढ्या संकटातून त्यांनी आणि कशाचीही अपेक्षा न करता दुसऱ्या लोकांसाठी की आपण स्वतःसाठी सुद्धा मला वाटतं की एवढा त्रास सहन केला नसता, तर त्यांनी प्रकाश आमटे यांनी दुसऱ्या आदिवासी लोकांसाठी एवढे प्रयत्न केले. आणि ते म्हणतात की आदिवासी जेव्हा स्वतः म्हणजे कुणावरही अवलंबून राहणार नाही, स्वावलंबी होतील, तर तेव्हाच खरं मला असं वाटेल की माझं काम हे सार्थक झालेलं आहे. आणि ही पुस्तकाच्या शेवटी मूलपृष्ठावर पण तर डॉक्टर प्रकाश आमटे, बाबा आमटे, साधनाताई प्रकाश आमटे आणि मंदाकिनी आमटे यांचा परिवारचा म्हणजे फोटो आहे. तर त्याच्यामध्ये पुस्तकामध्ये प्राण्यांसाठी सुद्धा अनाथालय त्यांनी चालू केलेलं आहे या म्हणजे डॉक्टर प्रकाश आमटे यांनी. आणि त्यांचा नातू असेपर्यंत सुद्धा त्यांची जी सुरुवातीची झोपडी जी होती ते सुद्धा होती, म्हणजे असं नमूद केलेले त्यांनी.
आणि लोक जेव्हा दवाखान्यासाठी येत होते तेव्हा त्यांना म्हणजे 2-2, 3-3 किलोमीटर जाऊन परत येणं शक्य नव्हतं, म्हणून झाडाखालीच असं राहायचे. काही ज्या आदिवासींना म्हणजे उपचाराची गरज आहे 2-3 दिवस त्यांना सुद्धा. आणखीन एक तिथं ते जंगल असल्यामुळं तिथं जंगली प्राण्यांचा खूप वावर असत होता. मग एका माणसाला काय झालं की अस्वलानं म्हणजे अस्वलाने हल्ला केला आणि त्या हल्ल्यामध्ये त्याची अक्षरशः कवटी फुटली, इथपर्यंत त्याला मार लागला होता. आणि डोळे सुद्धा त्याचे काढले, म्हणजे असं काढले होते सगळे त्या अस्वलाने. तर तो तसाच चलत आला डॉक्टर प्रकाश आमटे यांच्याकडे. आणि आल्यानंतर त्याचा चेहरा, फोटो सुद्धा दिला, असं बघू सुद्धा वाटत नाही की खूप विचित्र असा त्याचा चेहरा झालेला, पूर्ण कातळ वगैरे सगळं निघाले आणि कवटी दिसायलेली अक्षरशः. तर मग तो तरी म्हणजे तो धीट होता, तो आला आणि डॉक्टर प्रकाश आमटे यांनी पाहिलं तर खूप म्हणजे छिन्न विछिन्न झाल्यासारखं झालं होतं. मग त्यांनी काय केलं की सगळं स्वच्छ केली, म्हणजे त्याच्यामध्ये जो कचरा पाला पाचवा लागला होता सगळं स्वच्छ केलं. आणि मग त्याला टाका घातला, एक टाका घातला. त्यावेळेस भूल दिली नव्हती. मग त्याला विचारलं टाके घालू का, तर तो म्हणाला ठीक आहे घाला. थोडासा धीट पण होता तो की तो घाबरला नाही. मग टाका घातला त्यांनी, एक टाका घातला. असे सगळेच टाके त्यांनी म्हणजे भूल न देता घातलेले आहेत आणि तो व्यक्ती सुद्धा शांतपणे बसलेले. पण एवढंच की तो डोळे सगळे काढल्यामुळे तो पूर्णपणे आंधळा झाला होता तो व्यक्ती. मग 4-5 दिवसांनी तो त्याच्या घरी पायी चालत गेला. पण नंतर काही दिवसानंतरच म्हणजे हे खूप चांगलं वाटलं त्यांना की आपण त्याचा जीव वाचवू शकलो. पण काही 2 वर्षाच्या आतच जवळपास त्यांना बातमी कळाली की तो सुद्धा मृत्युमुखी पडलेला आहे. तर कशामुळं की म्हणजे आदिवासी जे लोक आहेत तर तो काय डोळे गेल्यामुळे तो काहीच काम करू शकत नव्हता ना, एका जागेत बसून असतात आणि त्याला खायला द्यावं लागणार. मग खायला कसं द्यायचं ना त्याला रोज, आणि किती म्हणजे असं तर काहीच कामाचं नाही ना, कारण त्यांच्याजवळ पण पर्याय नव्हता आदिवासींजवळ पण. कारण काम केलं तर जो काम करेल तोच जगणार असा अर्थ थोडक्यात. तर त्यानं काय केलं म्हणजे त्यांना थोडं जेवण दिलं, म्हणजे जेवण कमी दिलं घरच्यांनी. मग उपासमारीमुळे काय झालं त्याचा मृत्यू झाला त्या माणसासुद्धा तेवढं वाचल्यामुळे. आणि ते म्हणतात की त्यांची काही चूक नाही, कारण परिस्थितीच अशी होती तिथं की प्रत्येक जण काम केल्याशिवाय म्हणजे पर्यायच नाही. असा हा म्हणजे निस्वार्थ सेवा डॉक्टर प्रकाश आमटे यांनी याच्यामध्ये म्हणजे असं एक प्रसंग वाचताना अंगावर काटे येतील असे. आणि वाईटही वाटतं की खरंच म्हणजे एवढं किती परिस्थिती त्या आदिवासी लोकांची वाईट होती. आणि एका देवाप्रमाणे धावून आलेले खरंच बाबा आमटे आणि त्यांचे सुपुत्र दोन्ही डॉक्टर प्रकाश आमटे आणि विकास आमटे. आणि नंतर त्याच्यामध्ये त्यांची मुलगी रेणुका आमटे आणि तिचे पती किंवा या दोघांच्या मग त्यांचे मुलगा आणि मुलगी ते सगळे म्हणजे सगळेजण याच्यातच वाहू घेतलं होतं या समाजसेवेमध्ये. अशा पद्धतीने हा प्रकाशवाटा हे पुस्तक म्हणजे छान आहे, सगळ्यांनी वाचण्यासारखं आहे. म्हणजे काही जणांनी वाचलेलं पण आहे, पण खरंच मला तर खूप छान वाटलं वाचल्यानंतर.